बाबा म्हणून राहिले कांद्यावर आहे ना आपण युरिया मारू. बाबाला म्हणलं बाबा तोंड जोडून घ्यायचे काम होते. आणि सकाळी आहे ना बकऱ्याने त्यांचा आवरत होतो, राजहंसची पिल्लं बघत होतो इकडे तिकडे. तिकडून आजी मोठ्याने आरडल्या, बंटीला काय झालं बघ. आता बंटीकडे गेलो होतो, बंटीचे डोळे लाल झाले, तिच्या अंगावरची त्वचा सगळी अशी उल्ल्यावानी झाली. आता डॉक्टरला इंजेक्शन द्यायला बोलवतो, डॉक्टर सुद्धा हँग झाला होता. बाबा एवढं कसं काय झालं म्हणलं. तिकडे बसत असती होती उकांड्यावर. ते म्हणला तिला उकांड्यावर बिकांड्यावर मातीत बी कुठंच बसून नाक देऊ, अंग खाजून नका देऊ. इंजेक्शन दिलं, अशी चुन चुन व्हायला लागली होती भो तिला, इतकी इवळत होती. पण ती डॉक्टर म्हणला 2-3 दिवसात बरं होईल, काय टेन्शन नाही घेऊ. नाही झालं तर मला परत बोलवा. आता दुपारी नगरला आलो होतो, बाबाचे टाके तोडायचे होते. बाबाचे मस्तपैकी टाके तोडून झाले. म्हणलं आता चला भाऊ घरी. आणि नेमकी गाडी घ्यायला चाललो होतो, मला तिथं वाडे दिसले. माझ्या डोक्यात पेटलं बाबा आपल्याला वाडे घ्यावा लागते ना. आता आता घरी आलो होतो, तो बंटी आहे ना चालत फिरत होती बरं का मस्तपैकी. आता बाबा म्हणले चला आता ते पाईप बसून घ्यायचे आपल्याला. म्हणलं चला बाबा. आता बाजरी कच झाली मला कमेंटमध्ये सांगा बरं. नाही नाही बाजरीला पाणी नाही द्यायचं आपल्याला, कांद्याला पाणी द्यायचं. आता रात्रभर पाणी द्यावं लागेल बाबा, हे कांद्याला लय वेळ लागतो पाणी द्यायला. बघू आता रात्रभर जागायचंच आहे तसं बी असं बी.